अकोट तालुक्यामधील पोपटखेड व श्री संत गजानन महाराज विहीर संस्थानच्या मुख्य रोडच्या बाजूला असलेले दहीखेड, फुटकर व केलपाणी या गावाच्या लगतच्या परिसरामध्ये पट्टेदार वाघाची दहशत निर्माण झाली आहे। या भागातील शेतामध्ये 28 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघांनी सुनील सुखदेव येवले यांच्या शेतातील बकऱ्यांवर हल्ला करून मोठे आर्थिक नुकसान केले आहे। याच परिसरात गेल्या 1 महिन्यातील ही तिसरी घटना असून वाघाच्या मुक्त संचारमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गायी, म्हशी व शेळी पालन हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय असून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिक सरपंचांसह ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे। शेतकऱ्यांच्या पशुधनावर होणारे वन्य प्राण्यांचे हमले ही चिंताजनक बाब असून याकडे वन विभागाने तात्काळ लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता पवन बेलसरे, दहीखेड, अकोट। सरपंच कांचन विठ्ठल नागरगोजे बोलत आहे। 29 तारखेला इथे वाघाने हल्ला केलेला आहे व गवळी समाजाच्या गुरांवर हल्ला केलेला आहे। तरी माझी एकच विनंती आहे की त्यांच्यावर बंदोबस्त करावा।